फ्रेंड्स, मोशन इन प्लेन मधला आपल्याला पुढचा टॉपिक आज बघायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये. दॅट इज फ्रेम ऑफ रेफरन्स. आता याच्यासाठी काही एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी बघायचे की समजा एखादी ट्रेन असेल. समजा ही ट्रेन आहे या पद्धतीने आणि या ट्रेनच्या सीटवर एक व्यक्ती इथे बसलेला आहे, एक व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे, बरोबर आहे. सपोज दिस इज व्हॉट द प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी एखादा व्यक्ती असेल, तो या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी बसलेला आहे लाईक दिस. तर आपण काय करूया आता एक्झाम्पल म्हणून. समजा आपण ह्या व्यक्तीचा विचार केला आणि आपल्याला मोशन बघायची ए ची. हा ए ऑब्जेक्ट आहे, बी ए आणि सी आहे. आता ए ऑब्जेक्ट किंवा हा पर्सन जेव्हा ह्या व्यक्तीला बघतोय, आता ही ट्रेन मोशन मध्ये समजा, ट्रेन इज इन मोशन. पण जेव्हा हा ए व्यक्ती या बी ला बघतोय तर त्याच्या दृष्टीने हा जो बी आहे हा कुठल्या पोझिशनला आहे? रेस्ट पोझिशनला. का रेस्ट पोझिशनला आहे? कारण या दोघांमधलं अंतर, जर डिस्टन्स मी बघितलं तर डिस्टन्स या दोघांमधलं चेंज होताना आपल्याला दिसत नाही. आणि आपल्याला माहिती आहे डिस्टन्स असो किंवा डिस्प्लेसमेंट असो याची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. जर ऑब्जेक्टपासून हा सेकंड ऑब्जेक्ट काही ठराविक वेळानंतर जर तो काही अंतर कापत असेल, त्याचं डिस्प्लेसमेंट होत असेल तर आपण त्याला मोशनमध्ये म्हणतो. मोशनची डेफिनेशनच ती आहे. मग याच्या दृष्टीने जर मी बघितलं तर हा जो बी हा व्यक्ती आहे, ही इज ॲट रेस्ट पोझिशन. ओके, कळलं इथपर्यंत? आता आपण सीचा विचार करू. सी हा व्यक्ती जो प्लॅटफॉर्मवर मस्त आरामात एका शीटवर बसलेला आहे आणि तो बसलेला असताना तो पण ट्रेनकडे बघतोय आणि ट्रेन आपली मोशनमध्ये चालली. तो जेव्हा या बी व्यक्तीकडे बघतो तर बी व्यक्तीकडे बघताना त्याला असं दिसतं की हा जो बी व्यक्ती आहे, ही इज नॉट ॲट रेस्ट बट ही इज इन मोशन. तो मोशनमध्ये त्याला दिसतोय. म्हणजे बघा आता व्यक्ती तोच आहे, पण विथ रिस्पेक्ट टू पर्सन ए द पर्सन बी इज ॲट रेस्ट पोझिशन. विथ रिस्पेक्ट टू पर्सन सी पर्सन बी इज इन मोशन. म्हणजे तोच व्यक्ती, पण तोच व्यक्ती आपल्याला दोन वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी पोझिशन्सला किंवा वेगवेगळ्या त्याच्याबद्दलच्या आयडिया जे आणि सीच्या मनात आहेत. तर हे जे म्हणतो ना आपण, आता का होत असेल असं, तर या बाबतीत जर विचार केला तर याचा फ्रेम ऑफ रेफरन्स, फ्रेम ऑफ रेफरन्स हा शब्द मी तर टाकतो आता. फ्रेम ऑफ रेफरन्स याच्या दृष्टीने याची फ्रेम आहे हे कंपार्टमेंट. हे कंपार्टमेंट फक्त याची फ्रेम आहे, कंपार्टमेंटच्या बाहेर तो जात नाही. सिंगल कंपार्टमेंट ही त्याची फ्रेम आहे. आणि त्या फ्रेमचा जर मी विचार केला तर त्या फ्रेममध्ये हे दोघं जे व्यक्ती आहेत ए आणि बी, या दोघांच्या पोझिशनमध्ये कुठलाही बदल होत नाही, म्हणून त्याला आपण रेस्ट पोझिशनला म्हणतो. फ्रेम ऑफ रेफरन्स मी चेंज केली. माझा फ्रेम ऑफ रेफरन्स मी आता थोडी वाईड केली, ज्याच्यामध्ये ट्रेनचं कंपार्टमेंट आहेच पण त्याच्या बाहेरचा परिसर पण आहे, प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे अर्थ सरफेस पण त्या ठिकाणी आला. आता फ्रेमर ऑफ रेफरन्स मी जेव्हा चेंज करतोय तेव्हा मला हा जो बी व्यक्ती आहे हा आपल्याला त्या ठिकाणी मोशनमध्ये दिसतो. ठीक आहे. म्हणजे व्हाईल कन्सिडरिंग द मोशन ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार करावाच, बरोबर आहे. मग न्यूटन्स लॉज जे आहेत, न्यूटन्स लॉज फर्स्ट लॉ असेल, सेकंड लॉ असेल, थर्ड लॉ असेल, यांचं व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार हा करावाच लागतो. मग आता फ्रेम ऑफ रेफरन्स दोन प्रकारचे असतात. पहिली फ्रेम ऑफ रेफरन्स आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असं आहे, जर ऑब्जेक्ट हा याचा ॲक्सेलरेशन जर 0 असेल, म्हणजेच काय, तो ऑब्जेक्ट मूव्ह होताना त्याची वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल किंवा त्याची वेलॉसिटी जर 0 असेल
तर त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण काय म्हणू शकतो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की एखादा व्यक्ती या पद्धतीने या ट्रेनमध्ये बसलेला आहे आणि दुसरा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर आहे, बरोबर आहे. तर हा जो व्यक्ती आहे हा रेस्ट पोझिशनला आहे आणि त्याच्या दृष्टीने हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. तर तो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन या ठिकाणी आपल्याला व्हॅलिड होताना दिसतात, कारण हा जो ऑब्जेक्ट आहे इज ॲट रेस्ट पोझिशन, म्हणजे तो नॉन ॲक्सिलरेटेड, त्याचं ॲक्सिलरेशन हे 0 आहे. अशा वेळ जी फ्रेम ऑफ रेफरन्स असते त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मग हा ऑब्जेक्ट जो त्या ठिकाणी मूव्ह होतोय या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा जो फोर्स असतो दॅट फोर्स इज रिअल फोर्स. या रिअल फोर्समुळे आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये दिसतोय, तिला म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये एक असं असतं जर ऑब्जेक्ट हा ॲक्सिलरेटेड असेल. आता सेकंड आपण बघू नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. जर ऑब्जेक्ट हा ॲक्सिलरेटेड असेल, ॲक्सिलरेशन म्हणजे काय, त्याची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली बदलत असेल, एक तर स्लो होत असेल किंवा मोशनमध्ये येत असेल या पद्धतीने, अशा पद्धतीने जर ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण नॉन ॲक्सिलरेटेड किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो. समजा या पद्धतीने हा व्यक्ती या शीटवर बसलेला आहे या पद्धतीने, बरोबर आहे. आता हा जो ऑब्जेक्ट आहे, ही ट्रेन असेल, बस असेल, ही आपल्याला विथ सर्टन ॲक्सिलरेशन आपल्याला मूव्ह होताना दिसते. इट इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे व्हेलॉसिटी गोज ऑन चेंजिंग. तर याला आपण नॉन ॲक्सिलरेटेड किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो या व्यक्तीच्या दृष्टीने, कारण याच्यावर कुठलाही फोर्स मी ॲक्ट केलेला नाही. पण जेव्हा जेव्हा व्हेलॉसिटी बदलत जाते, जेव्हा ऑब्जेक्ट ही बस असेल, जेव्हा ही व्हेलॉसिटी वाढवते तेव्हा हा जो व्यक्ती असतो तो बॅकवर्ड डायरेक्शनला आपल्याला फेकला गेलेला दिसतो. जेव्हा मी ब्रेक लावतो तो फॉरवर्ड डायरेक्शनला तो आपल्याला येताना दिसतो. ॲक्च्युअल याच्यावर कुठलाही फोर्स आपण लावलेला नाही आहे, तरीसुद्धा त्याचं मुवमेंट त्या ठिकाणी होतो. मग तो जो फोर्स असतो तो रिस्पॉन्सिबल असतो याला पुढे ढकलण्यासाठी किंवा मागच्या बाजूला ढकलण्यासाठी, त्याला आपण सुडो फोर्स म्हणतो. तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये सुडो फोर्स प्लेज अँड सर्टन रोल. सुडो फोर्स त्या ठिकाणी आपल्याला रोल प्ले करताना दिसतो. मग हे जे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असते, न्यूटनचा फर्स्ट लॉ असो, सेकंड लॉ असो, थर्ड लॉ असो, हे जे लॉज ऑफ मोशन असतात हे आपल्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये फक्त आपल्याला ॲप्लिकेबल असतात. नॉन इनर्शियलमध्ये जर त्यांना ॲप्लिकेबल आपल्याला करायचं असेल तर मात्र आपल्याला हा सुडो फोर्स जो असतो हा आपल्याला कन्सिडर करायला लागतो. तो कन्सिडर केला तरच या ठिकाणी आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड होताना दिसतं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट फ्रेम ऑफ रेफरन्स. हे आपलं फ्रेम ऑफ रेफरन्सबद्दल तर इतकं नॉलेज या लेवलला आपल्याला असणं आवश्यक आहे. आता जे वेगवेगळे फोर्सेस प्रेझेंट आहेत युनिवर्समध्ये त्या फोर्सेसचा आपण विचार करणार आहोत. तिथले कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्सेस अस्तित्वात आहेत, ते फोर्सेस कशी आहेत, वेदर दे आर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, वेदर दे आर रिपल्सिव्ह फोर्सेस, वेदर दे आर स्ट्रॉंग फोर्सेस, वेदर दे आर वीक फोर्सेस, हा सगळा पार्ट आपल्याला आता पुढे बघायचा आहे. मग आपण पहिला याच्यात बघूया टाइप्स ऑफ फोर्सेस. तर पहिला बघू आपण, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सगळ्यांनी हे नाव ऐकलेलंच आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. हा जो फोर्स असतो युनिवर्समध्ये कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये जो फोर्स क्रिएट होतो किंवा हा फोर्स हा त्या ठिकाणी असतोच. समजा, आणि हा जो फोर्स आहे इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. हा फोर्स कसा असतो, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो.
जर आपण फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल, समजा मी एक ऑब्जेक्ट घेतला ज्याचं मास आहे m1, दुसरा ऑब्जेक्ट घेतला ज्याचं मास आहे m2 आणि या दोघांमधलं डिस्टन्स समजा मी r घेतलं, तर या दोघं ऑब्जेक्टमधला जो फोर्स मला कॅल्क्युलेट करायचा असेल दॅट इज F, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 product of their masses and inversely proportional to square of distance between them. असा तो फोर्स आपल्याला काढता येतो. प्रोपोर्शनॅलिटी साइन जर मी काढली तर F इज इक्वल टू G इंटू m1 m2 अपॉन r स्क्वेअर एवढा फोर्स त्या ठिकाणी आपल्याला या दोघं ऑब्जेक्ट्समध्ये क्रिएट होताना दिसतो. आणि हा जो फोर्स असतो हा फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. हा जो G आहे दॅट इज कॉल्ड एज कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा याला युनिव्हर्सल कॉन्स्टंट पण म्हणतात. युनिव्हर्सल कॉन्स्टंट आणि याची व्हॅल्यू असते जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर या पद्धतीने हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो. तर हा जो फोर्स तुम्हाला समोर दिसतो दॅट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो याच्या जर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या असतील तर पहिलं आपण बोललो मी तुम्हाला इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा फोर्स कसा असतो? अट्रॅक्टिव्ह असतो. अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. हा फोर्स वीक फोर्स असतो. आता आपण अर्थ सरफेसवर आहेत, आपल्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट होतोय पण आपल्याला त्याचं फिलिंग पण येत नाही की आपल्यावर कुठल्या प्रकारचा फोर्स ॲक्ट आहे. म्हणजे एवढा वीक तो फोर्स असतो. तिसरा असतो, तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती तरी लॉंग रेंज फोर्स. हा जो फोर्स आहे का नाही हा लॉंग रेंज फोर्स आहे. याची इन्फिनिटी म्हणजे लॉंग रेंज असा हा फोर्स आहे. त्याची रेंज खूप मोठी आहे. अशा पद्धतीने 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्या त्या ठिकाणी सांगता येतील. एक्झाम्पल म्हणून तर आपल्याजवळ भरपूर एक्झाम्पल आहेत. साधं एक्झाम्पल मी घेतो दॅट इज सपोज दिस इज अर्थ. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. इट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स. किंवा सन असेल तर सर्व जे प्लॅनेट्स असतात सोलर सिस्टीममधले हे सगळे या ठिकाणी आपल्याला अराउंड सन जे मूव्ह होताना दिसतात वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये. इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशन फोर्स. बरोबर आहे. तर ग्रॅव्हिटेशन फोर्सची कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल की त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. त्याला जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर माझा जो फॉर्म्युला पण आहे F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. Here m1 and m2 are the masses of that two objects. R is the distance between them. G हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. MCQ मध्ये विचारतात काही वेळेस याची व्हॅल्यू दॅट इज 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितला तर हा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. हा विकेस्ट फोर्स म्हणता येतो जो युनिव्हर्समधले जे सगळे फोर्सेस आहेत त्यातला. आणि याची रेंज मात्र खूप लॉंग रेंज असते. ठीक आहे. एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर हा पहिला फोर्स आपण बघितला दॅट इज ग्रॅव्हिटेशन फोर्स. दुसरा फोर्स बघूया आपण दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. सेकंड आपण बघूया इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. याच्यामध्ये इलेक्ट्रो म्हणजे चार्जेस पण येतात, मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेट्स हा पण पार्ट याच्यामध्ये आपल्याला येताना दिसतो. बरोबर आहे. आता जसं समजा मी 2 चार्जेस घेतले. पहिला चार्ज असेल एक चार्ज मी पॉझिटिव्ह घेतला Q1, दुसरा चार्ज मी निगेटिव्ह घेतला दॅट इज Q2. R हे दोघांमधलं अंतर असेल. या दोघांमध्ये आपल्याला फोर्स क्रिएट होताना दिसतो. एक चार्ज पॉझिटिव्ह असेल एक चार्ज निगेटिव्ह असेल तर यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. याला पण आपल्याला देता येतो F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर किंवा F इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर या फॉर्म्युल्याने आपल्याला फोर्स डिटरमाइन करता येतो. Q1 Q2 एक पॉझिटिव्ह असला एक निगेटिव्ह जरी असला तर इथं पुट करताना आपण फक्त त्यांच्या मॅग्निट्यूड पुट करतो. तर एवढा फोर्स आपल्याला या ठिकाणी ॲक्ट होताना दिसतो. तेच
मी समजा दोन्ही चार्जेस लाईक चार्जेस घेतले, पहिला पण पॉझिटिव्ह आहे, दुसरा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी जे फोर्सेस क्रिएट होणार हे फोर्सेस रिपल्सिव्ह असणार, एकमेकांना ते काय करणार, रिपेल करताना दिसतात. मॅग्नेटच्या बाबतीत पण तसंच आहे. समजा या पद्धतीने नॉर्थ पोल साऊथ पोल मी घेतला, दुसरं पण मॅग्नेट घेतले मी साऊथ पोल नॉर्थ पोल, तर हे मॅग्नेट एकमेकांना जवळ जर आपण आणले तर हे काय करतात, एकमेकांना रिपेल करतात. मग तो जो फोर्स असतो रिस्पॉन्सिबल याच्यासाठी तो पण आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणता येईल. किंवा लाईक आहे म्हणून रिपल्सिव्ह, अनलाईक केलं मी, इकडे नॉर्थ केला इकडे साऊथ केला, तर आपल्याला तिथे अट्रॅक्टिव्ह फोर्स दिसतात, मॅग्नेट आपल्याला अट्रॅक्ट होताना दिसतात. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला कळून गेलं याचे कॅरेक्टरिस्टिक जर मला द्यायचे असतील तर पहिला म्हणजे हा फोर्स अट्रॅक्टिव्ह पण असतो किंवा रिपल्सिव्ह पण असू शकतो, म्हणजे दोन्ही. दिस फोर्स मे बी अट्रॅक्टिव्ह, दिस फोर्स मे बी रिपल्सिव्ह फोर्स. त्याच्यानंतर हा जो फोर्स असतो हा फोर्स त्या मानाने शॉर्ट रेंज फोर्स असतो, त्याची रेंज जी असते दॅट इज शॉर्ट रेंज फोर्स, आणि हा थोडा स्ट्रॉंग असतो, स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्सपेक्षा कसा असतो हा फोर्स, स्ट्रॉंग असतो. बरोबर आहे. मग आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे फोर्सेस आपण बघतो, सर्वात जास्त आपण बघतो ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आपण त्या ठिकाणी बघत असतो. एक्झाम्पल म्हणून जर घेतलं आपण तर फोर्स ऑफ फ्रिक्शन, नॉर्मल रिॲक्शन, त्यानंतर कोलिजन इलास्टिक फोर्सेस असतील किंवा कोलिजन फोर्सेस असतील, हे सगळे जे आहेत सगळे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसमध्ये आपल्याला टाकतात. हे सगळे एक्झाम्पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचे आपल्याला दिसतात. म्हणजे आता एक शॉर्टमध्ये जर आपण समरी याची घेतली तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असा फोर्स आहे की तो अट्रॅक्टिव्ह पण असतो आणि रिपल्सिव्ह पण फोर्स असतो. हा जो फोर्स असतो हा शॉर्ट रेंज फोर्स आहे, याची रेंज शॉर्ट रेंज आहे कम्पेअर टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण हा स्ट्रॉंग फोर्स असतो ॲज कम्पेअर टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्याचे एक्झाम्पल्स पण आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. पुढचा तिसरा आपण बघूया दॅट इज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स जो आहे त्यात दोन पार्ट आपण करणार आहोत. न्यूक्लिअर फोर्स याच्यामध्ये पहिला आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हा जो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असतो इट इज द फोर्स बिटवीन न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स मधला जो फोर्स आहे इट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द युनिवर्स. युनिवर्स मधला सर्वात स्ट्रॉंग असा हा फोर्स आहे दॅट बाइंड्स न्यूक्लियॉन्स टुगेदर इनसाइड द न्यूक्लियस. This force binds nucleons. Nucleons तुम्हाला माहिती आहे, न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, या दोघांची मिळून काय तयार होतात, न्यूक्लियॉन्स आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. या न्यूक्लियॉन्सला म्हणजे या प्रोटॉन्सला आणि न्यूट्रॉन्सला बाउंड करणारा जो फोर्स असतो त्याला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणत असतो. म्हणजे बघा आपण ॲटमचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, याला आपण न्यूक्लियस म्हणतो. या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि चार्जलेस न्यूट्रॉन्स असतात. या दोघांना न्यूक्लियसमध्ये बाउंड करून ठेवण्यासाठी जो फोर्स रिस्पॉन्सिबल असतो दॅट इज स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आपण त्याला म्हणू शकतो. हा जो फोर्स असतो यांना बाउंड करून ठेवतो म्हणजे यांना जॉईन करतो. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितलं तर हा फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे, बरोबर. आणि तिसरा इज व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स.
अशा ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला देता येतील. बरोबर आहे. तो न्यूक्लियसमध्ये आहे. न्यूक्लियस ॲटमची साईज एवढी लहान असते, त्यात अजून न्यूक्लियसमध्ये हा फोर्स असतो, म्हणजे हा एकदम शॉर्ट रेंज फोर्स झाला. दुसरा, न्यूक्लियॉन्सला बाउंड करून ठेवू शकतो, म्हणजे तो कितीतरी स्ट्रॉंग असा तो फोर्स असणार आणि दोघांना अट्रॅक्ट करतो एकमेकांकडे, त्यांना बाउंड करून ठेवतो, म्हणून त्याला आपण अट्रॅक्टिव्ह फोर्स त्याला आपण म्हणू शकतो. याचा दुसरा जो पार्ट आहे दॅट इज वीक न्यूक्लियर फोर्स. शेवटचा फोर्स आता हा दॅट इज वीक न्यूक्लियर फोर्स. इथे लिहूया आपण दॅट इज वीक न्यूक्लियर फोर्स. याची डेफिनेशन जर द्यायची म्हटली, द फोर्स ऑफ इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स, द फोर्स ऑफ interaction between subatomic particles, बरोबर आहे, subatomic particles which results into radioactive decay, which results into radioactive decay. बरोबर आहे. आता तुम्हाला रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस माहिती आहेत. हे जे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असतात हे काय करतात, रेडिएशन बाहेर टाकत असतात. बरोबर आहे. तर हे कशामुळे घडत असतं, तर इट इज बिकॉज ऑफ वीक न्यूक्लिअर फोर्स. याच्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणून आपण वापरणार आहोत न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हा असा फोर्स असतो की ज्याच्यामुळे काय होतं, प्रोटॉन्सचं कन्व्हर्शन काही वेळेस न्यूट्रॉन्समध्ये होतं. हे जे प्रोटॉन्स असतात याचं कन्व्हर्शन न्यूट्रॉन्समध्ये होतं या फोर्समुळे. आणि हे होत असताना, प्रोटॉन्सचं कन्व्हर्शन न्यूट्रॉन्समध्ये होत असताना त्या ठिकाणी बीटा पार्टिकल्स इमिट होतात, त्याला बीटा डिके असं म्हणतात. यांना दुसरं नाव आहे पॉझिट्रॉन. असा शब्द आला आहे पॉझिट्रॉन. पॉझिट्रॉन म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस असतात त्याला आपण बीटा डिकेइंग असं म्हणतो. म्हणजे हा जो फोर्स असतो वीक न्यूक्लिअर फोर्स, हा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, सब ॲटॉमिक पार्टिकल्समध्ये एकाचं कन्व्हर्शन दुसऱ्यामध्ये होतं आणि त्यावेळेस काही रेडिएशन्स इमिट होतात. तर प्रोटॉनचं कन्व्हर्शन जेव्हा न्यूट्रॉनमध्ये होतं त्यावेळेस बीटा डिकेइंग त्याला म्हणतात. बीटा इमिशन होतो किंवा पॉझिट्रॉन्स त्या ठिकाणी इमिट होतात. आणि त्याच्या उलट प्रोटॉन्स आहेत, इकडे न्यूट्रॉन्स आहेत. समजा न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन जर प्रोटॉन्समध्ये होत असेल तर त्या ठिकाणी मायनस बीटा डिके होतात किंवा याला म्हणतात इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जेव्हा न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन तुम्हाला प्रोटॉन्समध्ये होताना दिसेल त्यावेळेस पण इमिशन होतं रेडिएशनचं, त्याला मायनस बीटा डिके आपण म्हणतो. आणि म्हणजेच काय इमिट होतात, तिथे इलेक्ट्रॉन्स आपल्याला इमिट होताना दिसतात. याच्या कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितल्या तर आपल्याला हे म्हणता येईल की हा कॅरेक्टरिस्टिक्समध्ये इट ॲक्ट्स बिटवीन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्समध्ये हा ॲक्ट होणारा फोर्स आहे. हा वीकेस्ट किंवा वीक फोर्स among all the forces. आणि हा सुद्धा आपल्याला शॉर्ट रेंज फोर्स आहे. हा जो फोर्स आहे याला सुद्धा आपण काय म्हणतो, शॉर्ट रेंज फोर्स म्हणतो. असा हा आपल्याला मिळतो वीक न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज फ्रेम ऑफ रेफरन्स, ज्याच्यामध्ये इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण बघितला. आणि युनिवर्समध्ये जे वेगवेगळे फोर्सेस आहेत, ज्यात ग्रॅव्हिटेशन फोर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असेल आणि वीक न्यूक्लिअर फोर्स असेल, हे सगळं आपण आजच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. बाकी आपण नंतर बघूया. थँक्यू.